नमस्कार, मी शाहिद खेरटकर सह्याद्री समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पाहूयात एक विशेष बातमी। शिक्षण महर्षी माजी खासदार स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या कर्तृत्ववान जीवन प्रवासावरती आधारित चित्रपट ज्ञान सह्याद्री या चित्रपटाचा मुहूर्त गोविंदराव निकम यांची भूमिका साकारणारे अभिनेते श्री शैलेजी दातार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला। चिपळूण संगमेश्वर तालुक्याचे लोकप्रिय आमदार शेखर निकम सर यांच्या शुभास्ते, त्याचबरोबर दिग्दर्शक, लेखक, अभिनेते श्री आशिषजी रेड्डीज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देखील हा मुहूर्ताचा कार्यक्रम संपन्न झाला। या निमित्तानं सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य मान्यवर, विद्यार्थीगण, पालक आणि संपूर्ण चिपळूण, संगमेश्वर आणि जिल्हाभरातून अनेक आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा मुहूर्ताचा कार्यक्रम संपन्न झाला। या निमित्तानं सह्याद्री शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी आपले सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केले। ज्ञान सह्याद्री हा चित्रपट पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे। स्वर्गीय गोविंदराव निकम यांच्या एकूण जीवन प्रवासाची अनेक पानं या चित्रपटाच्या माध्यमातून उघडली जाणार आहेत। पाहूया या मुहूर्ताच्या कार्यक्रमातील काही महत्त्वाचे क्षणचित्र। सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचसोबत चाणक्य या नाटकाद्वारे रसिक प्रेक्षकांना एका अनोख्या दुनियेची सफर घडवून आणणारे चतुरस्त्र अभिनेते शैलेशजी दातार ही त्यांची भूमिका साकारणार आहेत। या संवेदनशील चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत ते सृजनशील दिग्दर्शक आशिषजी रेड्डीज आणि राधा गोविंद फाउंडेशन यांची निर्मिती असल्या कारणाने या चित्रपटाची निर्मिती मूल्य ही उत्कृष्टच असणार याची सर्वांनाच खात्री आहे। प्रत्येकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडणारा आणि पुढील पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरणारा हा दीपस्तंभ म्हणजेच चित्रपट ज्ञान सह्याद्री। आणि या ज्ञान सह्याद्री चित्रपटाचा आजच्या या गोविंदरावजी निकम जयंती महोत्सवाच्या शुभ दिनी शुभारंभ होणार आहे, मुहूर्त होणार आहे। तर या शुभ मुहूर्तासाठी आज आपल्यामध्ये डॉक्टर नारकर उपस्थित आहेत। मी त्यांनाही विनंती करते की कृपया आपण मंचावरती यावं। ज्ञान सह्याद्री शिक्षण महर्षी आणि माजी खासदार स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या कर्तृत्ववान जीवन चरित्रावर आधारित हा चित्रपट। या चित्रपटाचा मुहूर्ताचा शॉट आपले सर्वांचे लाडके माननीय आमदार शेखरजी निकम सर यांच्या हस्ते हा मुहूर्ताचा शॉट घेतला जाईल। राधा गोविंद फाउंडेशन निर्मित मराठी चित्रपट ज्ञान सह्याद्री मुहूर्त शॉट ऍक्शन। आजच्या दिवशी जे 1955च्या दरम्यान जी मुहूर्त मेढ मोठ्या साहेबांनी म्हणजे गोविंदराव निकम सरांनी जी रोवली होती, आज त्या एवढ्याशा रोपट्याचा आज हा वटवृक्ष विस्तार झालेला आपण बघतोय। खूप आनंद वाटतोय आणि खूप नशीबवान आहे मी की मला या विषयावर मोठ्या साहेबांच्या जीवन चरित्रावर मला चित्रपट दिग्दर्शित करायची संधी मिळाली। मला खात्री आहे
की आपण सगळे ओळखताच आहात की आपले लाडके सर शेखर निकम सर हे कुठल्याही बाबतीत तडजोड करत नाहीत आणि करू देत नाहीत. त्यामुळे आजच्या या प्रसंगी मला फार आनंद वाटतोय की या चित्रपटाची निर्मिती मूल्य निश्चितच चांगली असतील. मुळातच आत्ता आपण प्रमुख अभिनेते या सिनेमातले ज्ञान सह्याद्री सिनेमातले मोठे साहेबांची भूमिका करणारे म्हणजे निकम साहेबांची भूमिका करणारे असे शैलेश दातार हे आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. मराठीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची कलाकृती यांच्या हातून घडलेली आहे. आता सध्या रंगभूमीवर गाजणारं नाटक चाणक्य, या चाणक्य नाटकामध्ये यांचा महत्वाचा रोल आहे. चाणक्याचा रोल आहे. अत्यंत चांगलं नाटक आहे. मध्ये चिपळूणला येऊन गेलो तर रत्नागिरीला येऊन गेलो प्रेक्षकांनी खूप डोक्यावर घेतलं होतं. त्याचप्रमाणे आता संगीत मानात्मान नावाचा जो सिनेमा आहे त्याच्यातही त्यांचा प्रमुख एक भूमिका आहे. तर अशा या चतुरस्र अभिनेत्यासोबत काम करायला मिळणं ही खरोखर आपल्या कोकणवासियांसाठी एक पर्वणी आहे. आणि मला खात्री आहे की जो विषय आहे किंवा मोठ्या साहेबांचं जे चरित्र आहे जे पडद्यावर येणार आहे त्या भूमिकेला शैलेश दातार पूर्णपणे न्याय देतील अशी मला खात्री आहे. पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्ताने या मुहूर्ताच्या निमित्ताने स्टेजवरील सर्व उपस्थित आणि आपण समोर उपस्थित असलेले सर्वजण या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा या संपूर्ण टीमचं अभिनंदन. आणि मला असं वाटतं एकदा ज्ञान सह्याद्री या सिनेमासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. धन्यवाद. नमस्कार. आज या आपल्या गावामध्ये पहिल्यांदाच येतोय पण हा येण्याचा योग मोठा फारच जमून आलेला योग आहे. गेले बरेच दिवस खरं तर माझा सन्मित्र, माझा खूप जवळचा मित्र आणि एक अत्यंत गुणी कलावंत दिग्दर्शक लेखक असित रेड्डीज जेव्हापासून इथं आला तेव्हापासून मला तो बोलवत होता की ये आमच्या भागात जरा काहीतरी बघ काय काय चाललंय ते. पण तो योग येत नव्हता आणि आज नेमका योग आला तो या चित्रपटाच्या निमित्ताने आला. मोठे साहेब गोविंदराव निकम यांचं काम किती मोठं आहे याची अंधुकशी कल्पना होती. पण कालपासून जेव्हा असितने मला सगळं एक मटेरियल पाठवायला सुरुवात केली आणि थोडासा रिसर्च करायला मीही सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं अजून एक मोठा योग या बाबतीत आहे. गेली 2 वर्ष अशा काही व्यक्तिमत्वांबद्दल मला माहिती मिळते आणि केवळ ती मलाच मिळते असं नाही, ती लोकांसमोर मांडण्याची संधी मिळते ज्यांनी ज्ञानदानाच्या शिक्षणाच्या क्षेत्रात खूप मोठं काम केलंय. 2 वर्षापूर्वी माझ्याकडे असाच योग आला आणि मी चाणक्य नावाच्या नाटकाची निर्मिती केली, लेखन केलं आणि त्यात कामही करतोय. चाणक्य हेही शिक्षणाशी निगडीत असलेलं एका शिक्षकाचं व्यक्तिमत्व आहे. मूलतः चाणक्य हा शिक्षक आहे. तोही गेली अनेक वर्ष थोडासा दुर्लक्षलेला विषय होता खरं तर. पण मराठी रंगभूमीवर त्याच्या संदर्भात काहीही लिहिलं बोललं गेलं नव्हतं. ते आणण्याचं भाग्य मला मिळालं आणि ते आत्ता चालू असतानाच अगदी आपल्या जवळ, म्हणजे मी मुंबईचा आहे, मुंबईपासून इतक्या जवळ असलेल्या ठिकाणी गेली 40-50 वर्ष इतकं मोठं शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलेलं व्यक्तिमत्व, इतकं निरलस व्यक्तिमत्व इथं काम करत होतं. आणि याची आम्हाला तिकडच्या लोकांना फारशी जाणीव पण नाही, माहिती आहे पण नक्की काय काय कष्टातनं हे सगळं उभं राहिलंय याची आम्हाला कल्पनाही नाही आहे. आणि ती कल्पना आल्यानंतर आता ही जबाबदारी नाही, हे कर्तव्य झालेलं आहे. एक नट म्हणून नव्हे, एक व्यक्ती म्हणून की एवढ्या मोठ्या शिक्षण संस्था उभारणं, गावागावापर्यंत शिक्षण पोहोचवणं, शिक्षणाचं काम पोहोचवणं आणि अत्यंत स्थिर बुद्धीने अत्यंत मनापासून हे काम वर्षानुवर्ष करत राहणं. आणि ही ऊर्जा लोकांमध्ये, केवळ आपल्या लोकांमध्येच नाही, शेखर निकम सर इथे आहेत, त्यांचे पुत्र, त्यांचे दुसरे पुत्र प्रशांतजी इथे आहेत, या सगळ्यांमध्येच नाही तर आपणा सर्वांपर्यंत ती ज्ञानाची ऊर्जा संक्रमित करत राहणं, हे काम करणारा हा ज्ञानसूर्य, हेही एक नाव मला आत्ता सुचतंय. ज्ञान सह्याद्री, ज्ञानसूर्य.
कारण सूर्य सतत देत असतो, दुसऱ्याला काही घेत नाही आपल्याकडनं. तसंच त्यांनी देत राहणं हे त्यांनी आयुष्यभर केलं आणि त्यांचं एकच जीवनचरित्र लोकांसमोर मांडणं हे आजच्या काळात तुमच्या पिढीपर्यंत ते पोचणं हे फार गरजेचं आहे. कारण आजचा काळ आपला खूप असा वरवरचा जगण्याकडे कल असलेला झाला आहे, दुर्दैवाने. सगळ्यांचा नसेल असं नाही, पण तरीही अशा काही व्यक्तिमत्वांची चरित्र आपल्यापर्यंत पोहोचली, त्यांनी काय कष्टातनं काय करून दाखवलंय हे जर आपल्या समोर आलं तर तो आपल्यालाही खूप मोठा धडा असेल. केवळ तुम्हाला नाही म्हणत आहे मी, मला सुद्धा, मी जरी म्हातारा वाटत असलो तरी. आज या चित्रपटाचा भाग होणं आणि गोविंदरावजी निकम सर यांचं कॅरेक्टर, यांचं व्यक्तिमत्व पडद्यावर साकारायला मिळणं हे माझं फार मोठं भाग्य आहे. मला कल्पना आहे शेखर निकम सर, त्यांचे पूर्ण कुटुंबीय याचं आणि आपणा सर्वांचं या चित्रपटाला पूर्ण पाठबळ आहे, पाठिंबा आहे. आणि आम्ही असित आणि मी आपल्या सगळ्यांना या सर्वांच्या साक्षीनं वचन देतो की हे चरित्र मांडताना कुठलीही कसूर होणार नाही, अत्यंत प्रामाणिकपणे मनापासनं ते मांडू आम्ही. आणि एक वेगळा महत्त्वपूर्ण केवळ डॉक्युमेंटेशन असलेला चित्रपट नव्हे तर एक चित्रपट म्हणून पण अतिशय सुंदर चित्रपट आपल्या समोर येईल याची मला खात्री वाटायला लागली. आज इथं आल्यानंतर मला या सगळ्या शिक्षण संस्था ज्या उभ्या राहिल्या आहेत त्या पाहायच्या आहेत. गोविंदरावांचं कार्य अजून जाणून घ्यायचं आहे मला. शेखर सरांना मी अशीच विनंती करेन की त्यांच्याबद्दल जे कारण एक सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून जे माहीत असतं ते लोकांमध्ये माहीत असतं, पण एका नटाला त्यांच्या पर्सनॅलिटीची, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची पण खूप माहिती असणं आवश्यक असतं, गरजेचं असतं. ते आमच्या इंटरॅक्शन्समधून मला ते देत राहतील आणि मला उमेद देत राहतील की हे कॅरेक्टरचं जे कर्तव्य, जी जबाबदारी माझ्या डोक्यावर आहे ती मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं व्यवस्थित पार पाडेन. आज या जयंती उत्सवाच्या निमित्तानं या चित्रपटाचा मुहूर्त होतोय. याबद्दल मंचावर उपस्थित सर्वांचं, आपणा सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि पुन्हा एकदा गोविंदरावजी निकम सर यांना शतशः प्रणिपात. शैलेशजी, आम्हाला नक्कीच खात्री आहे की साहेबांच्या कार्यातून साहेब अजरामर तर झालेच आहेत, पण पुढच्या पिढीपर्यंत साहेबांना तुमच्या भूमिकेतून नक्कीच न्याय मिळणार आहे आणि या चित्रपट निर्मितीचा हेतू राधा गोविंद फाउंडेशनचा नक्कीच साध्य होणार आहे अशी आम्हा सर्वांना आज इथे खात्री वाटते. आणि मंडळी, या चित्रपटासोबतच साहेबांच्या कारकिर्दीवरती आणि साहेबांचा हा संघर्षमय प्रवास पिढ्यानपिढ्या जतन करण्यासाठी गौरवगीताची सुद्धा निर्मिती करण्यात आलेली आहे. मी अभिनेते शैलेशजी दातार यांना विनंती करते की आपल्या हस्ते या गौरवगीताचं लोकार्पण करावं. आपल्या समोर माऊस आहे, त्यावरती क्लिक कर.